जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर. मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन. ट्रम्प नाटोचाही जगाला अल्टिमेटम. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे बेचिराग झालेल्या जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहराच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. त्यातच आता उद्योगपती स्पेस एक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत गंभीर इशारा दिलाय. नेमकं मस्क काय म्हणालेत पाहूया. येत्या 5 ते 10 वर्षात मोठं जागतिक युद्ध होणार. या युद्धात अण्वस्त्राचा वापर होण्याची शक्यता. सर्व बाजूंनी अण्वस्त्राचा वापर होणारं हे पहिलं युद्ध ठरण्याची शक्यता. अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अपयशी ठरण्याची शक्यता. दुसरीकडे शांततेची आणि युद्ध संपवण्याची भाषा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशिया युक्रेन युद्ध तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरण्याचा इशारा दिलाय. I'd like to see the killing stop. 25,000 people died last month. Soldiers, mostly soldiers, but some people also where bombs were dropped. But for the most part, 25,000 soldiers died last month. I would love to see it stop. Things like this end up in third world wars. And I told that the other day. I said, you know, everybody keeps playing games like this. You'll end up in a third world war. And we don't want to see that happen. एवढंच नाही तर नाटोच्या अध्यक्षांनीही रशियाच्या इशाऱ्यावर युरोप असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता युरोपला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. We are Russia's next target. And we are already in harm's way. When I became NATO Secretary General last year, I warned that what is happening in Ukraine could happen to allied countries too. That we had to shift to a wartime mindset. अमेरिकेच्या अटींपुढे मान टाकण्यास युक्रेननं अजूनही होकार दिलेला नाही. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्धाचा भडका उडतोच आहे. या युद्धात आतापर्यंत लाखो लोक आणि 25,000पेक्षा जास्त सैनिकही मारले गेले. त्यातच आता रशियानं युक्रेनच्या इमारतींवर 450 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाईल डागले. आता हा विध्वंस असाच वाढत गेल्यास आणि रशिया युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोपची एंट्री झाल्यास जग 2 भागात विभागलं जाऊन तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याचीही भीती आहे. अण्वस्त्रांच्या हल्ल्यांनी पृथ्वीवरचं मानवी आयुष्य संकटात सापडलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.